नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अशा विद्यार्थ्याची भन्नाट गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि चक्क एका देशाला दिशा दाखवली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा प्रवास एका सामान्य विद्यार्थ्यापासून ते एका महान विचारवंतापर्यंतचा. चला तर मग ही रंजक कथा उलगडूया. सुरुवातीलाच एक एकदम कुतूहल निर्माण करणारा प्रश्न पडतो. 5 सप्टेंबरला आपला संपूर्ण देश शिक्षकांचा सन्मान का करतो? म्हणजे एका सामान्य विद्यार्थ्याचा वाढदिवस देशभरातील शिक्षकांसाठी चक्क एक राष्ट्रीय सण कसा काय बनला? यामागचं गुपित खरंच खूप रंजक आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. तर हा प्रवास सुरू होतो एका गावातून, अ विलेज स्टुडंट्स जर्नी. 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीच्या तिरुत्तनी नावाच्या एका छोट्याशा गावात या विलक्षण विद्यार्थ्याचा जन्म झाला. हे कुटुंब अगदी साधं आणि तेलुगू भाषिक होतं. आता पहा, सुरुवातीचे मार्ग कधीच सोपे नसतात. कुटुंबाची अशी अपेक्षा होती की या मुलाने आपला पारंपरिक धार्मिक मार्ग स्वीकारावा, पण या विद्यार्थ्याने मात्र एक वेगळाच रस्ता निवडला. अभ्यासाची आणि तत्त्वज्ञानाची त्यांना इतकी तीव्र ओढ होती की त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ शिक्षणावर केंद्रित केलं. त्यांचे वडील एस वीरासामिया यांच्याकडे काही फार मोठी संपत्ती नव्हती, त्यामुळे उच्च शिक्षण घेणं हे तसं खूप कठीण काम होतं. पण इथेच त्यांची खरी जिद्द कामी आली. त्यांच्यातील अपवादात्मक शिस्त आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी चक्क शिष्यवृत्ती मिळवली आणि या स्कॉलरशिपच्या मदतीनेच त्यांना मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. यावरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते: जिद्द असेल तर पैसा शिक्षणात कधीच अडथळा बनू शकत नाही. बरं, आता वळूया त्यांच्या पुढच्या टप्प्याकडे, बिल्डिंग ब्रिजेस ऑफ थॉट. त्यांची खरी ताकद कशात होती माहितीये? अत्यंत गुंतागुंतीचे विचार आणि तत्त्वज्ञान सहज समजून घेण्यात. त्यांनी विचारांचे असे काही मजबूत पूल बांधले ज्याची पूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. ह्यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य विचारांची एकदम उत्तम सांगड घातली. भारतीय तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक किंवा गूढ नाही, तर ते अतिशय बौद्धिक आणि तर्कशुद्ध आहे, हे त्यांनी जगासमोर अगदी ठामपणे मांडलं. कोणालाही कमी न लेखता त्यांनी ह्या दोन्ही विचारसरणींना एका समान पातळीवर आणून ठेवलं. आणि याच विचारसरणीतून काही अप्रतिम साहित्य निर्माण झालं, जसं की इंडियन फिलॉसॉफी आणि द फिलॉसॉफी ऑफ द उपनिषद्स. या त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकांमुळे संपूर्ण जगाने भारतीय विचारांकडे खूप गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. विचार करा, एका विद्यार्थ्याच्या अभ्यासामुळे जागतिक पातळीवर आपल्या भारताचा सन्मान वाढत होता. त्यांचा हा विचार तर प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवायलाच हवा. ते म्हणायचे, शिक्षणातून केवळ माहिती न मिळता त्यातून चारित्र्य, शहाणपण आणि नैतिक जबाबदारी निर्माण झाली पाहिजे. म्हणजेच शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत जास्त मार्क्स मिळवणं किंवा पदवी घेणं नाही, तर एक चांगला आणि जबाबदार माणूस बनणं आहे. अगदी बरोबर आहे ना? हा विचार फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहिला नाही. द क्लासरूम अँड बियॉन्ड. त्यांच्या याच विश्वासानं त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठित वर्गांपर्यंत नेऊन पोहोचवलं. चला पाहूया ते कसं घडलं. त्यांच्या प्रगतीचा आलेख पाहिलात तर आपण सगळेच थक्क हो. सुरुवातीला म्हैसूर आणि कलकत्ता विद्यापीठात शिकवल्यानंतर 1931 ते 1936 या काळात ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर चक्क ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि पुढे 1939 ते 1948 मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरूही होते. एका सामान्य विद्यार्थ्याची ही भरारी खरंच अवाक करणारी आहे. त्यांच्यातील शांत, गंभीर आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचा हा शैक्षणिक प्रवास अगदी नैसर्गिकरित्या जागतिक पातळीवर पोहोचला. त्यांनी युनेस्कोमध्ये भारतीय प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व केलं आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. त्यांचं शहाणपण आता आंतरराष्ट्रीय मंचावर सर्वांना मार्गदर्शन करत होतं. आता आपण या कथेतील सर्वात उत्कंठावर्धक टप्प्यावर आलो आहोत. फ्रॉम प्रोफेसर टू प्रेसिडेंट. एक विचारवंत आणि प्राध्यापक चक्क देशाचा सर्वोच्च नेता कसा बनतो? चला पाहूया. जरा या कालरेषेकडे लक्ष द्या. 1949 ते 1952 या काळात ते सोव्हिएट युनियनमध्ये भारताचे राजदूत होते. त्यानंतर 1952 मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले आणि 1962 ते 1967 या काळात त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आपल्या देशाला एका विद्वान प्राध्यापकावर एवढा मोठा विश्वास होता, हेच यातून सिद्ध होतं. या प्रवासातलं 1954 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांची ही ओळख केवळ राजकारणामुळे नव्हती, तर त्यांनी आयुष्यभर जो अभ्यास केला, जी समाजसेवा केली, त्यातून ही ओळख उभी राहिली होती. पण एक गोष्ट सांगू,
इतकी प्रचंड जागतिक कीर्ती मिळवूनही त्यांचं वैयक्तिक जीवन मात्र अत्यंत साधं होतं. त्यांच्या पत्नी शिवकाम्मा आणि 5 मुलांसोबत त्यांनी अगदी सामान्य आयुष्य व्यतीत केलं. 1967 मध्ये निवृत्त झाल्यानंतर आणि 1975 मध्ये निधन होईपर्यंत ते कायम एक विनम्र आणि शांत व्यक्तिमत्व म्हणूनच राहिले. आता आपण या कथेच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. लेगसी ऑफ टीचर्स डे. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर आता उलगडेल. त्यांचा एवढा मोठा वारसा आजही कसा जिवंत आहे? आपण दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो, बरोबर? हा तोच दिवस आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. देशातील सर्वोच्च राजकीय पद भूषवणारी व्यक्ती आजही एक शिक्षक म्हणूनच ओळखली जाते. शिक्षकच समाजाचं भविष्य घडवतात या त्यांच्या ठाम विश्वासाला दिलेली ही एक मानवंदनाच आहे. आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आपण आजची ही गोष्ट थांबूया. विचार करा, आजची आपली शिकण्याची आणि अभ्यासाची वृत्ती उद्याचा समाज कसा घडवेल? डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून आपण हाच धडा घ्यायचा आहे की शिक्षण हे केवळ स्वतःपुरतं नसतं, त्यात संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते. चला तर मग कायम शिकत राहूया आणि पुढे जात राहूया.